मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 11:30 वाजेपर्यंत मुंबईत 17.58% मतदान झालंय. या निवडणुकीत दुबार मतदारांना शोधण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मनसे या दोन्ही पक्षांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार फिल्डिंग लावली होती. दुबार मतदारांना रोखण्यासाठी मुंबईतील अनेक मतदान केंद्राबाहेर ठाकरे बंधूंनी भगवा गार्ड तैनात केलेत. भगवा गार्डची ही फौज दुबार मतदारांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे. यापैकी काही भगवा गार्ड हे भाजप आमदार आणि पोलिसांना नडल्याचे प्रकारही समोर आले. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. मुंबईत जे दहशत निर्माण करतील त्यांना पोलीस ठोकून काढतील असा इशारा फडणवीस यांनी दिलाय. ठाकरे बंधूंनी जी भगवा गार्ड ब्रिगेड तयार केली आहे ती मुंबईतील मालवणी आणि काही भागांमध्ये दिसत नाहीये. मला एवढंच विचारायचं आहे, त्यांना सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आहे का? पण मुंबईत कुणीही दहशत निर्माण करू शकत नाही. दहशत निर्माण करण्याची क्षमताच राहिलेली नाहीये असं तुच्छतापूर्ण उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात काय क्षमता उरली आहे? कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय. मुंबईत कुठलीच दहशत नाही आहे. कोणालाही लोकांना अडवण्याचा अधिकार नाही आहे. ते दुबार मतदानाचा आरोप करतात. त्यांच्याजवळ काय पुरावे आहेत याबद्दल काय माहिती आहे? दुबार मतदान शोधणं निवडणूक आयोगाचं काम आहे. त्यासाठी मारामाऱ्या करणं ही कोणती पद्धत आहे? मतदान कमी झालं पाहिजे यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत असा आरोप फडणवीस यांनी केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटांवरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून बोलताना फडणवीसांनी त्यांचा आरोप उडवून लावला. निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्करचा वापर झालाय. जर काही शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थांवर अशा पद्धतीनं संशय निर्माण करणं योग्य नाही.